सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अक्षरशः धो-धो पावसाने झोडपून काढलेला आहे. सध्या आपण मोहोळ तालुक्यात आहो आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती आपण पाहतोय की गुडघाभर पाण्यात त्यांची शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे. हे जे आहे तो 1 हेक्टरचं शेत आहे, ते मकाचं शेत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून पडलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपलं पीक जे आहे ते हातात घेऊन उभारण्याची वेळ त्यांच्या शेतात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी शेती जी आहे ती कष्टाने वाढवलेली असती, मात्र असं असलं तरी जे हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने आणि निसर्गाच्या अनियमित पावसामुळे हिरावून घेतलं आहे असंच म्हणावं लागेल. आपण पाहू शकतोय की हे जे मकाचं कणीस आहे ते कशा पद्धतीने भिजलेलं आहे. गुडघ्याभर पाण्यात ह्या शेतात आहे आणि त्यातून आपण पाहू शकतो की हे जे चित्र आहे ते किती विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा आता काय आता अडीच एकर शेती आहे सर, पाक पाण्याने गेलेला आहे आणि आता काहीच उपयोग होणार नाही ह्याचा आणि समजा कर फुटून जाईल सर याला. आता 30-35 हजार रुपये खर्च आला आहे. 1 हेक्टर 1.25 हेक्टर जमीन आहे माझी. समजा कुटुंब ह्याच्यावरच निराधार आहे माझं. आणि आता आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. आणि राजकारणी लोक म्हणजे काय बोलते, अजितदादा असं बोलला, त्यांनी तसं बोलला, त्यांनी त्याच्यावर टीका करायची, ह्यांनी ह्याच्यावर करायचं. आम्ही किती ओरडलं तर सुदेक आम्हाला कुणी काही देत नाही. पडळकर असे बोलले त्याला जोडं मारा, हे ना अशी बोलला ह्याला जोडं मारा. आम्हाला पण जोडं मारून ठेवा ना, तुम्हाला आम्ही काय देत नाही, तुमची तुम्ही करून खावा. मग किती सरकार बघा कसं करते, आमच्याशी खेळतंय. हे दुःख आहे शेतकऱ्यांचं, कारण निसर्गाने त्यांच्या हातातलं जे पीक आहे ते हिरावलेलं आहे. कारण 8 दिवसात जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यात हीच परिस्थिती आहे की आपण सध्या पाहू शकतो की हातात हे आपलं शेतातलं पीक घेऊन उभा राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दादा कसं आता काय करायचं बाबा, कष्ट करून आम्ही मुलकाचे केले. एकरी 30,000 रुपये खर्च केला आहे आणि पाऊस सारखा झोडपाला आमचं. आम्ही इथं कटाळून गेलेलो आम्ही आता सध्या. आता बोला सुद्धा ना आम्हाला पाण्याचा बहुत थंड वाजायली असे वय आमचं एवढं. तर बी आम्हाला याच्या सरकारनं काय तर मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांनी मदत करण्याचं आव्हान शेतकऱ्यांनी केलेलं आहे. दादा ओला दुष्काळ पडला आहे का आता कसं अजून? वल्ला दुष्काळ सगळे हे जे आहे ते खर्च करून आम्हाला हे जे 30,000 रुपये गेले ते रक्कम सरकारने द्यावी. सरकारने कुठेतरी ही रक्कम आहे ती द्यावावी हीच माफक अपेक्षा आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांचं जे जगणं आहे आता ते मुश्किल झालेलं आहे. तुम्ही युवा शेतकरी दिसताय, प्रत्येक शेतीमध्ये हीच परिस्थिती आहे. तुमचं खरीप हंगामाचं ती काय पूर्ण वाया गेलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व खरीप हंगामाचे पिके पूर्ण वाया गेलेले आहेत. असं असलं तरी जिल्ह्यामध्ये सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे, परंतु अक्कलकोट तालुका आणि नदीकाठचा भाग इतकाच भाग केवळ अतिवृष्टीच्या याच्यामध्ये घेण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचा कट आहे. पालकमंत्री महोदय केवळ अक्कलकोट आणि दक्षिणचा दौरा करतात. इतर भागात मोठा पाऊस झाला आहे. 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद सर्वत्र आहे, परंतु पर्जन्यमापकाद्वारे ह्या नोंदी कधीच मोजल्या गेल्या नाहीत किंवा शेतकऱ्याला कधी त्या पर्जन्यमापकासमोर कधी अधिकाऱ्यांनी नेलं नाही. या भागातले तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सगळे राजकीय लोकांचे गुलाम आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिग झाला आहे. शेतकऱ्याला मुळात त्यांचा मोबदला मिळणं योग्य असताना देखील या ठिकाणी पावसाची पाहणी करण्यासाठी कोणतंही पथक आलं नाही. या ठिकाणी तलाठी आला पाहिजे होता, सर्कल यायला पाहिजे होता, ग्रामसेवक यायला पाहिजे होता, किंबहुना तहसीलदार आणि कलेक्टर महोदयसुद्धा यायला पाहिजे होता. ज्या भागामध्ये राजकीय लोकांचे वलय आहे, ज्या भागामध्ये राजकीय लोकांचं अस्तित्व आहे, अशा मंडलामध्ये सर्व लोक जातात, मोठे पदाधिकारी जातात, पुढारी जातात, राजकारणी जातात, अधिकारी जातात, कृषी विभाग जातं, धावून जातं. मग या ठिकाणी काय येत नाही? पाहू शकतोय की प्रशासन अजूनही बांधावर पोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकरी हवालदिल झालेला आहे. दादा किती एकर शेती आहे, काय शेतीची परिस्थिती आहे? काय शेतीची सध्या सांगावं अशी परिस्थिती काय राहिली नाही. शासनाला जाग यावी बाबा. 100%
अनुदान मिळावं शेतकऱ्याला. समधी पिकं गेले ते वाहून, पाणी शेतसुद्धा राहिलं नाही. एखाद्या टायमाची चूल पेटली तर दुसऱ्या टायमाची चूल कशी पेटवावी ही शेतकऱ्याला चिंता पडलेली आहे. पण सरकार अजून झोपेत आहे. सरकारनं उठावा बाबा, शेतकऱ्याकडे सहकार्य करावं, मदत काहीतरी द्यावी त्यांना. 100% नुकसान झालेलं आहे, पण निदान 50-60%, 70% तर त्यांना मिळावं अशी आमची शेतकऱ्याची इच्छा आहे. आता 1 हेक्टर मका ह्याला 60-70 हजार रुपये खर्च आला आहे. आता उगवून आले मका, समजे आता काढा, तोंडात घास घाला आला इतक्यात आपलं पावसानं आपलं उन्हाळ्यात पाणी नसतं आणि पावसाळ्यात आता पाण्यामुळे सगळी शेती वाहून गेली, पिकं वाहून गेली. शेतकऱ्यांनी जगावं का? शेतकऱ्याची आत्महत्या करणं ही सरकारच्या हातात थांबवायचं आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करावं की जगावं ही सरकारच्या हातात आहे. म्हणून 100% पंचनामा करावं शेतकऱ्यांनी. सरसकट सगळ्यांना, सगळ्या शेतकऱ्या, एक सुद्धा शेतकरी आपल्या भारतात वंचित राहिला नाही पाहिजे. त्याला शासनानं अनुदान द्यावं, सरकारी काय तर पंचनामा करून त्यांना ताबडतोब मदत द्यावी, तर शेतकरी जगल असं माझी विनंती. कुठेतरी शेतकऱ्यांना मदत द्यावी. मात्र ही जी परिस्थिती आहे आपण पाहू शकतो की गुडघाभर पाणी आहे. 1 हेक्टरचा हा परिसर आहे आणि 1 हेक्टरच्या परिसरात अशा पद्धतीने जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे. त्यामुळे मका जे पीक आहे ते पिवळं पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ.